तर नमस्कार मित्रांनो, मी गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो पुन्हा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पॅडी. तर हा आपल्या यूट्यूब चॅनलचा सेकंड ब्लॉग आहे आफ्टर 2 मंथ्स. मी कुठेही टूरला नाही गेलो, काही नाही. मी 2 मंथ्स कम्प्लीट माझ्या कामामध्ये बिझी होतो, त्याच्यामुळे आपण कुठेही ट्रॅव्हल केलेलं नाही. 2 महिने जवळजवळ आपली माहिती उभीच होती एका जागेवरती, आणि मी स्वतः माझ्या स्वतःला खूप कंट्रोल केलं 2 महिने कुठेही टूरला न घेऊन जाण्यापासून. पण 2 महिन्यानंतर मी आज पुन्हा एकदा सज्ज आहे. आज आम्ही चाललेलो आहे रतनगडला. तर आम्ही आता प्लॅन केलंय की रात्री निघायचं, सकाळी 3 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचं, 5ला ट्रेक स्टार्ट करायचा आणि मग जवळजवळ 1 वाजेपर्यंत ट्रेक करून रिटर्न खाली यायचं आणि 2 वाजेपर्यंत तिकडून निघून परत संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत मुंबईला यायचं. तर बघूया आता कितपत सक्सेस होतोय मी केलेला प्लॅन. तर आम्ही तर आता प्लॅन केलं की 10 वाजेपर्यंत निघायचं. आता 6 वाजले आहेत. आता जवळजवळ माझी तयारी तर सगळी होत आलेली आहे. आता बघूया, चला. तर मित्रांनो, रतनगड हा किल्ला अंधेरीपासून जवळजवळ 178 किलोमीटरवरती आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर मॅपवरती 178 दाखवतोय, म्हणजे ते 178 नसणार. ते जवळजवळ 200 किलोमीटर आम्ही पकडले लमसम. तर 200 किलोमीटर क्रॉस करायला आपल्या गाडीला तर 2 to 3 आवर्समध्ये आपण जाऊ शकतो. बट इगतपुरीपर्यंत तो रोड व्यवस्थित आहे. इगतपुरीपासून जवळजवळ 65 किलोमीटर जे आतमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे तो पूर्ण कच्चा रस्ता आहे. त्यामुळे आम्ही लमसम पकडले की आपल्याला 4 ते 5 तास लागणार हा ट्रॅव्हल करायला. म्हणून आम्ही प्लॅन केलं की 10 वाजेपर्यंत निघायचं, म्हणजे आपण 3 ते 4 वाजेपर्यंत तिथे पोहोचू शकतो. 3 ते 4 वाजेपर्यंत पोहोचलो, 5 वाजेपर्यंत नाश्ता करून ॲटलिस्ट 6 वाजेपर्यंत तरी आम्ही ट्रेक स्टार्ट करायचा प्लॅन केलाय. तर आता बघूया, आता आम्ही किती वाजता पोहोचतोय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर 10 वाजता निघालो की आपण भेटूया आपल्या बाईकवरती डायरेक्ट. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो, 10 बोलता बोलता 11 वाजलेत आम्हाला आता निघायला. आणि मी आता आहे जेवी लिंक रोड हायवेवरती, आमच्या एका रायडरचा वेट करतोय. तर आता बघूया तो किती वेळात येतोय. तो पण बोललेला मला 5 मिनिटात निघतो, 5 मिनिटात निघतो, पण जवळजवळ त्याने पण अर्धा तास घेतला आहे माझा. आता बघूया तो जसं येईल तसं आम्ही इथून निघणार आहे, कारण जेवढं लवकर निघू तेवढं लवकर आम्ही पोहोचू, असं आहे. तर भेटूया आपल्या बाईकवरती आता. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम रतनवाडी. तर आम्ही आता रतनवाडी या गावामध्ये आहे. रतनवाडी गावापासून रतनगड हा किल्ला जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि मग हे आता वॉकिंग डिस्टन्स आम्हाला जायचं आहे 7 ते 8 किलोमीटर. त्याच्यानंतर तो किल्ला स्टार्ट होणार आहे. तर आता आम्ही म्हणजे ट्रेक स्टार्ट केला आहे. तर मग बघूया आता पुढे पुढे हळूहळू. नऊ वाजता स्टार्ट केलेला ट्रॅक आता जवळजवळ 9:30 वाजत आलेले आहेत. आणि हलकं फुलकं ऊन चालू झालंय, पण हा निसर्ग थोडं पण ऊन आम्हाला फील होऊन देत नाही. म्हणजे घाम वगैरे असं काही येतच नाहीये, कारण वातावरणच एवढं थंड आहे, एवढं चिल्ड आहे की घाम येण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. वाह, जबरदस्त जसा हा किल्ला. अजून जवळजवळ इथून आम्हाला 1 तास लागण्याची शक्यता आहे. अजून पण बऱ्याच वरती जायचं आहे. खूप भला मोठा असा हा किल्ला आहे.